आज माझ्या काही कुर्तीज रिसीव झाल्या होत्या ज्या की मी डेली वेअरसाठी घेतल्यात, त्या मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पण आज मस्त नॉनव्हेजचा बेत होता म्हणून यांना चिकन सांगितलं होतं. आता ह्यांनी कधी चिकन मटन जर घेऊन आले ना तर मग त्यामध्ये भरपूर सारे मसाले सुद्धा घेऊन येतात. चिकन मसाला, बिर्याणी मसाला, ग्रेव्ही मसाला, काळा मसाला, गरम मसाला, परत अख्खे मसाले. बापरे, एवढे मसाले असतात. जेवढे मी चिकन ना एवढ्या सगळ्या मसाल्यामध्ये वेगवेगळं बनवणार आहे असं काही होत नाही. डब्बे भरलेत माझे या मसाल्यांनी, पण मसाल्याच्या पुड्या तरी सुद्धा घेऊन येतात. दोन साईड मध्ये चिकन आणलं होतं, एक फक्त बोनलेस आणि एकीमध्ये चिकन होतं. आता तेलामध्ये कांदा, हळद आणि मीठ यामध्ये छान थोडंसं पाणी घालून चिकन पातेल्यामध्ये शिजवून घेतलं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, खडे मसाले, अद्रक लसूणची पेस्ट आणि घरातले काही मसाले असं टाकून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. छान असं चिकनची ग्रेव्ही बनवली होती मी. आणि त्यानंतर हा जो टिक्का फ्राय मसाला आहे तर त्यामध्ये ना बोनलेसचे छोटे छोटे काप करून घेतले आणि मस्त त्याला कोटिंग करून घेतलं टिक्का मसाल्याने. त्यामध्ये दुसरं काहीच ऍड करायची गरज पडत नाही. एकदम थोडंसं नॉर्मली मी पाणी ऍड केलं होतं. आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी होतात. मला ते खूप जास्त आवडतात. त्याच्यामध्ये ना तुम्ही काही मच्छी सुद्धा फ्राय करू शकता, ती सुद्धा खूप छान लागते. मस्त आमचं जेवण झालं होतं तोपर्यंत माझे पार्सल रिसीव्ह झाले. आता मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये म्हटले होते मी काही कुर्तीज घेतल्या होत्या जे की मी एक वेअर केलेल्या आहे आणि आज 3 रिसीव्ह झाल्या होत्या. यांचा कपडा सुद्धा खूप छान आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ माझा इन्स्टाला पाहत असाल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, किंवा जर युट्यूबला पाहत असाल तर ॲफिलिएट मध्ये माझ्या सगळ्या कुर्तीजच्या लिंक मी शेअर केलेल्या आहेत. चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.